कोराईगड जाण्यासाठी आपल्यास पेठ शहापूर या पाटीवर उतरायचं आहे। स्वतःची बाईक असेल तर इथं नजदीक हॉटेल्स किंवा खाली गाड्याच्या पायथ्याला पार्किंग करा। समोरच गड दिसतोय आणि गाड्याच्या पायथ्याला सुद्धा पार्किंग आहे। जे आपण त्या आंबावण्या रोडला न जाता इथं जिथून आपल्याला हा बोर्ड दिसतो इथूनच वरच्या बाजूला आपल्याला जायचं आहे। हाय नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे पेठ शहापूर येथे आलो आहे आपण आणि आज आपण आजचा ट्रेक करणार आहोत कोराईगड। तर मित्रांनो चला तुम्ही पण माझ्या बरोबर कोराईगडला जाऊया। पेठ शहापूरला उतरल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूनी या कच्च्या रस्त्याने आपल्याला वरच्या भागाकडे जायचं आहे। पावसाळ्यात खूप घसरड असते कारण की संपूर्ण डोंगराचं जे पाण्याचा निचरा आहे तो ह्या भागामध्ये जमा होतो। तो कसे खाचखळगे पडलेत आणि इथं त्यामुळे पावसाळ्यात खूप घसरड होत असतं आणि इथूनच आपल्याला सरळ डाव्या बाजूने वरच्या भागाकडे जायचं आहे। मुंबईहून लोणावळा आणि पुण्याहून लोणावळा आल्यानंतर आपल्याला आंबावणे विलेजा मार्गे पेठ शहापूर, त्यानंतर आपल्याला कोराईगडाकडे जाता येते। आपण पेठ शहापूर गावात नजदीक उतरल्यानंतर डाव्या बाजूला जो कच्चा रस्ता आहे त्या कच्च्या रस्त्याने डोंगरामध्ये जायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला एक हा टावर लागतो। दाखवतो तुम्हाला एक टावर आहे पडीत, तिथून आपल्याला डाव्या बाजून जायचंय। पुन्हा आपण सरळ हा जो कच्चा रस्ता दाखवलाय त्या रस्त्याने पुढे जायचंय आपल्याला। ऑक्टोबर महिना असून सुद्धा वॉटरफॉलच्या स्वरूपात हे ओढ्याचं पाणी वाहतंय पहा आणि एकदम स्वच्छ आणि थंडगार पाणी आहे, पिण्यासारखं पाणी आहे। लोणावळा ते सहारा मार्गाने जाताना आपल्याला भरपूर निसर्ग सौंदर्य पाहावयास मिळते। ह्या रस्त्याला हिरवगार जंगल तसेच पशु पक्षी यांचं दर्शनही घडते। आपण या कच्च्या रस्त्याने पुढे आल्यानंतर आपल्याला एकदम असा ओबडधोबड दगडाचा रस्ता आहे, कारण की या पूर्ण रस्त्यात मान्य आहे तुझं, मला पटतं काही गोष्टी। कॅन्सल केला सांगू फास्ट वाल्यांनी। असे काही बाण दाखवलेत, या बाणाच्या दिशेने आपल्याला जायचंय।
एकट्या माणसाचं काम नाही रे. किल्ल्याचं चालू आहे का माहिती. आपण या किल्ल्याच्या डाव्या बाजूने पुढे आल्यानंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याला येऊन पोहोचतो. पायथ्यावर आपल्याला किल्ल्याचा मुख्य बुरुज आणि किल्ल्याचा काही भाग दाखवतोय मी तुम्हाला. आपण किल्ल्याच्या पायथ्याला आलोय. इथं महाराष्ट्र शासनचा कोराईगड राज्य संरक्षित स्मारक असा एक फलक आहे. या फलकापासून आपल्याला बाणाच्या दिशेने सरळ वरती जायचंय. तरी आता सध्या कोराईगड संवर्धनाचं काम चालू आहे. त्यामुळे इथं काही कामगार भेटले. पुढे आल्यानंतर आपल्याला किल्ले कोराईगड हा फलक पाहावयास भेटतो. हा फलक पूर्ण वाचा, तुम्हाला किल्ला पाहण्यास मदत होईल. आपण आता कोराईगडाच्या पायथ्याला पायऱ्यांजवळ आलो आहे. आता इथून आपण वरच्या बाजूस पायऱ्यांनी सरळ पुढे जायचं आहे. पायऱ्या थोड्या चढून आल्यानंतर आपल्याला एक जाहीर निवेदन किल्ले कोराईगड तर्फे की महाराष्ट्र शासनाने किल्ल्याचं पावित्र्य राखण्याबद्दल तसंच किल्ल्यावरचे काही नियम सूचना आहेत त्या पाळूनच आपल्याला किल्ल्याचा ट्रेक करायचा आहे. पुरातत्व विभागाने नव्यानेच संवर्धनाचं काम चालू असल्यानं हा पायरी मार्ग बनवलाय. थोड्या पायऱ्या चढून आल्यानंतर किल्ल्याच्या पायथ्याला काही बेंच वगैरे ठेवले आहेत. आपण चेक करून आल्यानंतर इथं थोडा विसावा घेऊ शकतो. इथं समोरच आपल्याला एक गुहा दिसते बा. ही संपूर्ण काठात खोदलेली गुहा आहे आणि आपण वरती जाऊन पाहूया. ही गुहा 2 टप्प्यामध्ये गुहेमध्ये असं एक विंडो आहे. काठातल्या पायऱ्या आहे आणि इथं गुहा आहे. गुहा संपूर्ण कोरडी आहे. ही पहारेकऱ्यांची विसाव्याची जागा असावी, पण संपूर्ण गुहा ही काठात खोदलेली आहे. हे संपूर्ण जे गुहेचं काम आहे हे पहा संपूर्ण काठामध्ये. गुहेच्या लगतच आपणास गणपती मंदिर पाहावयास मिळते. गजाननाची मूर्ती अतिशय प्राचीन वाटते. ते दाखवतो. आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया. ओम शिवाय. ओम श्री गजानन गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुण देव सर्व कार्य सुसर्वदा. ओम श्री गजानन गणपती बाप्पा मोरया. ओके. धुवाधार पावसामुळे हे पायऱ्यांवरील संपूर्ण पायऱ्या धुपून गेलेल्या आहेत. कारण की गडाच्या 2 बुरुजामधील जे मधला पट्टा आहे आणि गडाच्या काही भागामधील पाणी संपूर्ण हे ह्या पायऱ्यांवर येतं. पावसामध्ये ह्याला ओढ्याचं स्वरूप निर्माण होत असावं. कारण की आता ह्या पायऱ्या बघतो आपण संपूर्ण वाहून गेले, धुपून गेले संपूर्ण. असा ह्या पायरी मार्गावरून आपण चाललोय.
मित्रांनो, ही गुहा पहा, ही कात्रात खोदलेली गुहा आहे आणि ही गुहा अतिशय सुंदर अशा पद्धतीची आतमध्ये पाणी साठले. तसंच वरतून किल्ल्याचा काही भाग ह्याच्या तोंडावर आला आहे. त्यामुळं हौद आहे का आणखी काय आहे आपण नाही सांगू शकत, पण ह्याला दरवाजा असण्याची शक्यता आहे. कारण दरवाजाचे आडसर जे त्याच्या का दोन्ही बाजूस खुणा आहेत, त्यामुळं हा एखादे म्हणजे खोली असण्याची शक्यता आहे. गडावर चढत असताना आपणास इथे एक गुहा दृष्टी पडते. आपण ती तुम्हाला दाखवतोय. ही गुहा आहे. पाण्याचं टाक आहे, थंडगार असं पाणी आहे इथं. खूपच थंड पाणी आहे आणि पाणी पिण्यालायक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ज्याच्याकडे पाणी नसेल ते पिऊ शकतात. आपण आलोय गणेश दरवाजा. किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यात आपण आलोय आणि इथे गणेश दरवाजा असा फलक लावलाय. तसंच फलका नजदीक भगवा फडकतोय. हा किल्ल्याचा आहे पहिला दरवाजा. दरवाजाच्या वरच्या कमलपट्टी नजदीक कमलपुष्प आहेत आणि तसंच दरवाजाला जो कोराईगडास 2500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. कोराईगड हा 146 वर्ष निजामशाहीमध्ये होता. त्यानंतर 1656-57च्या काळात महाराजांनी स्वराज्यात जिंकून घेतला. त्यानंतर कोराईगड पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेला. त्यानंतर पुन्हा छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठ्यांनी किल्ला स्वराज्यात आणला. 17 मार्च 1818 साली कोराईगड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. तर या कोराईगडाचा इतिहास जास्त काही कुठं दिसत नाही. तरी ज्या जुन्या थोड्याफार बकरी आहेत, तसंच या कोराईगडाचे अनेक व्हिडिओ आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून थोडाफार इतिहास आपण पाहू शकतो. दरवाजातून पुढे आल्यानंतर एक छोटीशी गुहा आहे. नैसर्गिक गुहा. आपण आता किल्ल्यावरच्या भागात आपण पोचलो आहोत आणि आता आपण सध्या या किल्ल्याची जी तटबंदी आहे, तटबंदीवरनं पुढे चाललो आहे. किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजातून वरती आल्यानंतर जो नजारा आहे हा देवघर आणि विसागर ह्या परिसराचा विहंगमय नजारा. मुळशी डॅम हा काही भाग आपण पाहतोय. तसंच इथून
आपणास मोरगिरी फोर्ट दिसतोय। मोरगिरी फोर्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मोरगिरी फोर्ट आणि मोरगिरी फोर्टच्या समोरचा काही भाग आपण पाहतो। आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाच्या समोरील बुरुजावर आहोत आणि इथून आपण किल्ल्याचा नजारा टिपतोय। आपण या किल्ल्याच्या पहिल्या बुरुजावर आहोत। जो हा बुरुज आहे हा एकदम सुस्थितीमध्ये आहे आणि बुरुजाच्या आतल्या बाजूस 10-20 माणसं थांबतील अशी जागा आहे। तशीच किल्ल्याची तटबंदी आजही चांगल्या सुस्थितीत आहे। तसंच किल्ल्यावर संवर्धनाचं काम जोरामध्ये चालू आहे। त्यावर संवर्धनाचं काम चालू आहे आणि त्या संवर्धनाच्या कामामध्ये सध्या एका रोप ट्रॉलीद्वारे हे संवर्धनाचा जो मटेरियल आहे रोप ट्रॉलीद्वारे वरती आणला जातो। मशिनरी लावल्यात। मित्रांनो, गड संवर्धनाचं काम गेले 8 ते 10 वर्ष चाललं आहे। आता सध्या गडाचं 70-80% काम झालं आहे आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये काम झालं आहे। बघा, हे अशा रोपवेच्या मदतीने वरती मटेरियल घेऊन यात आणला जातो। तो मटेरियल घडून नंतर तो पुन्हा संपूर्ण तटबंदी आता झालेली आहे। आपण या किल्ल्याच्या तटावरनं चालू आहेत। या कोराईगड किल्ल्याला अशी तटबंदी आहे की आपण संपूर्ण तटबंदीवरनं किल्ला फिरू शकतो। आता किल्ल्याचा जो संपूर्ण विस्तीर्ण जो भाग आहे हा आपण इथूनच तुम्हाला दाखवतोय। बघा, या किल्ल्याच्या या तटावरनं आपण पूर्वेकडील तटावरनं आपणास दरवाजातून वरती आल्यानंतर आपण आता डाव्या बाजूने चाललोय आणि डाव्या बाजूने हा संपूर्ण विस्तीर्ण असा भाग आहे। ह्याच भागाच्या पुढच्या भागास एक बांधकाम दिसतंय, ते आपण तिथं जाऊन पाहूया। त्यानंतर आपल्याला एक भगवा फडकताना दिसतोय, ते कोराई मातीचं मंदिर आहे। तसंच पहा, इकडनं आपण असंच पाण्याचे काही तलाव आणि काही हौद वगैरे दिसत आहेत। संपूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे ही या सध्या मी जिथं उभा आहे तिथून संपूर्ण किल्ल्याची तटबंदी दिसते। दुर्दैव एकच आहे की किल्ल्याचा जो संपूर्ण पाण्याचा निचरा आहे हा संपूर्ण पायरी मार्गावर जाऊन पायरी मार्ग बराच विखुरलाय। आपण किल्ल्याच्या तटबंदी नजदीक चाललोय। त्याच्या पूर्वेकडील तटावरनं आपणास जो विहंगमय असा जो नजारा दिसतोय हा आंबे व्हॅली, सहारा कंपनीची आंबे व्हॅली आहे। हा मुळशी लेकचा नदीचा जो भाग आहे हा आपल्याला दिसतोय। पूर्वेकडील तटावरनं जो आंबे व्हॅली, सहारा कंपनीची आंबे व्हॅली याचा विहंगमय नजारा, तसेच मुळशी नदीचा काही भाग, या नदीवर कंपनीने जे काही डॅम तयार केलेत ते एकदम असं म्हणजे दिसण्यास
तुम्हाला इथून दाखवतो. तसंच किल्ल्या पायथ्याचं काही आंबे व्हॅलीचा भाग आपण पाहतोय. पुरातत्व विभागाने बरीचशी गाळ्याची डागडुजी केलेली आहे. तटाचं जे बांधकाम आहे एकदम सुव्यवस्थित केलेलं आहे. तरी हा किल्ला आता तुम्ही जेव्हा फिरणार तेव्हा तुम्ही संपूर्ण तटावरनं फिरू शकता. त्याला असेल काही आपण किल्ल्याच्या बाले किल्ल्याजवळ आलो आहोत. ते आपण तुम्हाला बाले किल्ला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पावसाळ्यात बाले किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण की पावसाळ्यात खूप हवा असते आणि खाली तुम्हाला जर चुकून पावसाळ्यात घसरलं असतं, पाय घसरल्यात 200-250 फूट खाली दरीत तुम्ही जाऊ शकता. म्हणून पावसाळ्यामध्ये बाले किल्ल्याच्या वरती जाण्याचा प्रयत्न करू नका. बाले किल्ल्यावरनं आपल्याला मुळशी खोऱ्याचा काही भाग दिसतोय पहा. तसंच इकडं आपल्याला समोर भांबडे गावच्या इकडचा जो डोंगर आहे, माझगावचा डोंगर आपण तसंच इकडं घनगड पाहावयास मिळतो. तसंच इकडे जो माझगावचा जो डोंगराचा काही मोठा भाग आहे तो आपल्याला पाहावयास मिळतो. तसंच समोरील बाजूस जे आंबावणी विलेज आहे, आंबावणी विलेजचा काही भाग दृष्टीस पडतो. बाले किल्ल्याच्या नजदीक असलेला आपण बुरुज पाहत आहोत. हा बाले किल्ल्याच्या नजदीक असलेला बुरुज आहे. पावसाळ्यामध्ये या किल्ल्यावर अतिशय धुकं असतं. त्यावेळेस अतिशय जोराचा वाराही असतो. त्यामुळे तुम्ही या किल्ल्यावर आता सध्या बाले किल्ल्याचं काम अर्धवट आहे तटबंदीचं, त्यामुळे इथं फार समोरील भागात जाऊ नका. किल्ल्याच्या नजदीक किर अशी झाडी आहे आणि तसंच आपल्यास जो आंबावणी विलेजचा काही भाग आहे, संपूर्ण आंबावणी विलेज
दिसते. आपणास या किल्ल्याचा जो अंबावणेकडील भाग आहे आम्ही दाखवतोय. अंबावणे गावाकडून जो येणारा रस्ता आहे हा ह्या बुरुजावर निघतो आणि हा चोर दरवाजा आहे. आणि तिथून आपणास पुन्हा वरती असं गडावर येता येतं. छोट्या छोट्या पायऱ्या आहेत पण त्या आता गावतामध्ये दिसत नाही. त्यामुळे सध्या पावसाळ्यामध्ये अंबावणेकडून येणारा रस्ता बंद असतो. पुरातत्व विभागाने नव्याने केलेली किल्ल्याची डागडुजी. कोराई गडावर लांबलचक आणि सर्वात मोठी तोफ आहे ती दाखवतोय तुम्हाला. ही कोराई गडावरची सर्वात मोठी तोफ आहे. तो आता आपण तुम्हाला दाखवत आहे कोराई गडाचा अंबावणे विलेजकडून जो वरती येणारा रस्ता आहे तो चोर दरवाजा दाखवतोय तुम्हाला. खूपच छोटा आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. हा वरती कोराई देवीचं मंदिर आहे. अगदी मंदिराच्या नजदीकच हा अंबावणे गावाकडून येणारा जो रस्ता आहे त्याच्यावर हा चोर दरवाजा आहे. चोर दरवाजाकडे जो रस्ता आहे तिथून पाण्याचा किंवा इकडनं येणारा जो पूर्ण रस्ता आहे तो पूर्ण वाहून गेला आहे. आपण या अंबावणे गावाकडील जो किल्ल्याचा जो दरवाजा आहे हा दरवाजा तुम्हाला मी दाखवतोय. या किल्ल्याच्या दरवाजाला पूर्वी दरवाजा असावा कारण की दरवाजाच्या ज्या अडकवण्याच्या जे खुणा आहेत तसंच पाच म्हणा आहे वरती जो दरवाजा लटकवण्यासाठी जे असते त्या दगडाच्या निशाणी तसंच जे दरवाजामध्ये जो आडसळ टाकला जायचा त्या आडसळच्या ज्या खुणा आहेत त्या दोन्ही बाजूच्या खुणा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. या आडसळमध्ये वणका टाकला जायचा दरवाजा बंद केला जायचा. तरी हा आपण पाहतोय अंबावणे गावाकडील किल्ल्याचा दरवाजा. दरवाजाची एक बाजूची कमानपट्टी आहे ती थोडी म्हणजे ती दगड कोसळला आहे. तसंच एक बाजूचा खांबही झिजून तुटला आहे. दुसऱ्या बाजूचा बाजू व्यवस्थित आहे तरी दरवाजाची दुरवस्था आहे. अंबावणे गावाकडील चोर दरवाजाच्या नजदीक वरच्या बाजूस हे पाण्याचा एक हौद आहे. कातात आहे खूपच पाणी आहे पण आता काय आलं आहे सध्या शेवाळ आहे संपूर्ण आणि कचरा पडला आहे. आता दरवाजाच्या एकदम नजदीक आहे. आपण कोराई गडावरील कोराई मातेच्या मंदिराजवळ आलो आहोत आणि आता आपण कोराई मातेचं दर्शन घेणार आहोत. ते तुम्हाला हे कोराई मातेचं मंदिर दाखवतो. हे आहे कोराई माता मंदिर. हे गडावरील एकमेव मंदिर आहे. तसंच समोरच छोटीशी हनुमंताची मूर्ती असावी आणि एक दीपस्तंभ आहे. तसंच
मंदिरासमोर भगवा फडकतोय आणि आपण आता मंदिरात दर्शन घेणार आहोत. दोन मिनिट. आई जगदंबेचा उदय होतो. आई बाळमातेचा सागर रे. आई जगदंबे. ओम श्री आई कोलाई मातेचा सांग भले. ओम श्री आई कोलाई माता आई जगदंबे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जगदंबा आई कोलाई मातेचा उदय उदय. ओम श्री आई जगदंबेचा उदय उदय. गडावर आई कोलाई मातेचं जे पाशाने हे पहा अगदी म्हणजे जिवंत स्वरूपात वाटतं. प्राचीन शिवकालीन मूर्ती आहे. तसंच गडावर नवरात्रामध्ये आईची यात्रा भरते. नवरात्रीमध्ये गडावर लोक येतात आणि 9 दिवस जागर असतो. गडाच्या पश्चिमेकडील बाजूस असलेली ही दुसरी तोफ आहे आणि ही तोफा गडावरच्या दोन्ही तोफा 8 ते 10 फूट लांबीच्या आहेत आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत. कोलाई गडावर पाण्याची काही तळी आहेत. खूप मोठ्या मुबलक स्वरूपात पाण्याचा साठा आहे त्यामध्ये. आज पण दाखवतोय मी आपणास. गडावर असणारा जलाशयाचा साठा पण कोलाई गडावरील तलावाचा हा बांध पाहतोय. किल्ल्याच्या पायथ्याला असलेली गर्द झाडी कशी किर झाडी आहे किल्ल्याच्या पायथ्याला आणि आपण एक किल्ल्याचा पेठ शहापूर कडील भाग पाहतोय. तसंच पायी किल्ल्याच्या पायथ्याला भरपूर असा जंगलाचा पट्टा आहे. तो मी तुम्हाला दाखवतोय आणि नजदीकच आंबावणे गाव आहे. तसंच पेठ शहापूरही आपल्याला इथून पाहावयास मिळतो. आपण समोरच्या रस्त्याने आलोय आणि पूर्वेकडील बाजूने किल्ल्यावर आलोय. किल्ल्याच्या उत्तर दक्षिण भागाकडे म्हणजे अशी एक गुहा आहे. ही
मानवनिर्मित गुहा आहे। पहा हे समोर असं कोरलेलं आहे, त्याच्यानंतर इकडे खूप अंधार आहे, आपण इकडे काय शूट करू शकत नाही। तसंच बघा इकडं पलीकडची एक गुहा आहे, पण आपल्या काही पर्यटकांनी ह्या संपूर्ण गुहेमध्ये अशी घाण करून ठेवलेली आहे। हे जे आहेत हे मावळातील मावळे नसून हे आत्ताच्या सध्याच्या पिढीचे कावळे आहेत। या कावळ्यांनी सगळी घाण करून टाकलेली आहे। या गुहेमधील पाणी, पावसाचे पाणी निघण्यासाठी पूर्वीचं हे पाणी व्यवस्थापन बघा, इथं या किल्ल्याच्या तटामधून पाणी बाहेर जाऊ शकते, म्हणजे या गुहेत पाणी साठणार नाही अशी सुद्धा व्यवस्था आहे। ही अशी कातरात खोदलेली गुहा आहे आणि ही संपूर्ण गुहा कोरडी आहे। पहा ही धान्याचं कोठार वगैरे असावं, ही संपूर्ण पावसाकडील बाजू आहे, पण एकही थेंब पाणी नाही या गुहेमध्ये। आणि पाणी जरी गुहा जरी पाणी साठलं तरी पाण्याचं व्यवस्थापन पहा कसं केलेलं आहे। हे असा काठामध्ये खोदून हे पाणीचा आउटलेट म्हणजे पाण्याचं तटातून बाहेर पडण्याचं असं व्यवस्थापन केलेलं गुहा आहे। आणि ही गुहा आपण पाहतोय। अच्छा, ह्या गुहेमध्ये एक गणपतीचं कोरीव असं चित्र आहे। तसंच गुहेमध्ये पाण्याचा हौद आहे, हौद दिसतोय, पण आतमध्ये संपूर्ण सुक्क आहे आणि आतमध्ये 10 फूटपेक्षा जास्त असं इतका असा खोल असा खोली आहे। आतमध्ये काय असेल आपण नाही सांगू शकत आणि एवढी आतमध्ये जाण्याची आपण रिस्क घेणार नाही। पहा ह्या कोरीव काठामध्ये जमिनीच्या आत गुहेच्या पोटामध्ये आतमध्ये 10 फूट कमीत कमी खोला असावा इतका मोठा एक खोली आहे। त्या खोलीमध्ये उतरण्यास पायऱ्या सुद्धा आहेत आणि संपूर्ण ही गुहा खूप मोठी आहे, अंधार आहे, काही दिसत नाही। आम्ही छोट्या टॉर्चमधून प्रयत्न करतोय। एवढा आवाजात थांबून कधी आतापर्यंत करून चल बाहेर आला असं काय बोलतो। कोराईगडाचा बाले किल्ला आहे, मी तुम्हाला दाखवतोय। पुरातत्व विभागाने नुकतंच त्याचं नूतनीकरण केलं आहे आणि हा स्वराज्याचा भगवा आज छत्रपतींचा भगवा आज इथे या बाले किल्ल्यावर फडकतोय। बाले किल्ल्यावरनं तुम्हाला दाखवतोय संपूर्ण पवन मावळ, तसंच म्हणजे कोराईगड ह्या भागास पहिलं पोरबारशे म्हणून ओळखलं जायचं। हा संपूर्ण निसर्गाचा अतिशय असा सुंदर पट्टा आहे आणि हा पोरबारशाचा हा भाग मी या कोराईगडाच्या बाले किल्ल्यावरून तुम्हाला दाखवतोय। आपण किल्ल्याचा इथून संपूर्ण परिसर पाहत आहोत। नमो श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय।
जय भवानी, जय शिवाजी. गडावर तलावाच्या नजदीक महादेव मंदिर आहे आणि महादेव मंदिराच्या या प्रांगणात गडावरील 4 तोफा ठेवल्या आहेत. तसंच मंदिराबाहेर 2 नंदी शिळा आहेत. तर आपण मंदिरात दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. शिव शंभो हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमो श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओके ओके. ओम. कोरीगड किल्ला अंबावणे तालुका मावळ जिल्हा पुणे येथील राज्य संरक्षित स्मारक आहे हे. तसंच आपण कोरीगडाचा नकाशा पाहत आहोत. एक तोफ भग्नावस्थेत आहे. मित्रांनो, आपण आहे कोरीगडावर आणि ह्या कोरीगडावरचा हा तलाव पहा. खूपच विशाल असा तलाव आहे आणि तलावात आज खूप मोठ्या प्रमाणात जलाशयाचा साठा आहे. आणि आत्ता सध्या गडावर गड संवर्धनाचं काम चालू आहे. त्यामुळे इथं भरपूर पाणी साठा आहे, मुबलक आहे. कामही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. चला आपण या कोरीगडाच्या तलावाचा थोडा आनंद घेतला. ओम नमः शिवाय. गडावर हे 3रं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये शंभू महादेवाची पिंड आहे. तसंच एक गजाननाची मूर्ती आहे आणि दुसरी आपण मूर्ती सांगू शकत नाही गडावर कशाची आहे ते. आणि शिव महादेवाची पिंड आहे आणि या पिंडीला एक वैशिष्ट्यपूर्ण अशी पिंड आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिव शंभो हरे हर. नमो श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. नमो शिव शिव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. चलो ओके. मंदिराच्या समोरच पाहण्याचे 2 तलाव आहेत. हा तलाव 2 टप्प्यात आहे आणि इकडचा तलाव हा 1 टप्प्यात आहे. मंदिरासमोरच 2 विरगळी पडल्या आहेत. या प्रत्येक मंदिरासमोर आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही मंदिरात गेलात तर तुम्हाला अशा विरगळी पाहावयास मिळतील. इथं पहा तुम्हाला
यावर एक कमळपुष्प आहे. तसंच वरती काहीतरी शिलालेख वगैरे आहे, काय कोरीव आहे, पण ते काय स्पष्टपणे नाही आहे, त्यामुळे ते आपण सांगू शकत नाही. तसंच इथं एका पुरुषाचं चित्र आहे, ढाल तलवार घेऊन हे चित्र आहे. म्हणजे ह्या समाधीशिळा असाव्यात. या मंदिरासमोर या 2 समाधीशिळा असाव्यात. आपण किल्ल्यावरील हे वाड्याचे काही अवशेष पाहतोय. म्हणजे सध्या हे पहा, वाड्याच्या काही पायालगतच्या काही दगडी आजही आहेत आणि काही बांधकामही आज आहे. त्यावर खूप गवत वाढले, त्यामुळे आपणास स्पष्टपणे दिसत नाही. काही बांधकाम दिसते तरी हे या कोराईगडा किल्ल्यावरील बांधकामाचे काही वाड्यांचे अवशेष. हा किल्ल्याचा परिसर पहा. देवीच्या मंदिरापासून मंदिराचा समोरचा भाग हा एक असा ओढ्या स्वरूपाचा आहे. त्यामुळे किल्ला 2 ह्याच्या विभागात वाटतो. हे बा समोर तुम्हाला दाखवतोय. एक बाजूला वाड्यांचे अवशेष आणि एक बाजूला एक थोडासा हिरवागार जो परिसर दिसतो तो खड्डा आहे एवढा. त्यामुळे किल्ला 2 टप्प्यात विभागल्यासारखा वाटतो. आपण हे बांधकामाचं जे स्ट्रक्चर पाहतोय, हे पहा, हे बांधकामाचं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवतोय. हे खूपच छान आहे. 2 वावऱ्यामध्ये एक बाहेरचा भाग आणि एक आतील भाग असं 2 टप्प्यात हे स्ट्रक्चर आहे. तसंच इकडं सुद्धा एक म्हणजे बाहेरचा भाग हा वाडा असावा किंवा. आणि इथं पहा, याला अशा म्हणजे भिंतीला अशा मध्ये गॅप सोडलेत. म्हणजे ह्यामध्ये लाकडी खांब उभे करून मंडप करत असावा. कारण लाकडाचे जे अवशेष आहेत ते संपुष्टात आलेले आहेत आणि आता काही बांधकामही संपुष्टात आलं होतं, पण पुरातत्व विभागाने हे जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे बघा, वरचं बांधकाम नवीन आहे आणि खालचं बांधकाम हे पुरातन आहे. पण पुरातन बांधकामाचा अंदाज घेऊनच नवीन बांधकाम केलेलं आहे. त्यामुळं जसं पहिलं होतं त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर उभं करण्यात आलं आहे. तर हे पूर्वी वाडा असावा किंवा इथं लाकडाचे खांब असे उभे करून वरती लाकडी तोळ्या टाकून छप्पर बांध असावं, पण ते आज काळाच्या ओघात नष्ट पावलंय. या वास्तूमध्ये गड संवर्धनाचं जे काम चालू आहे त्याचे मटेरियल पडले आणि हा गडाचा महादरवाजा आहे. हा पूर्वी म्हणजे आता काळाच्या ओघात नष्ट झाला होता, पण पुरातत्व विभागाने नव्यानं याची दोन्ही बाजूची कमान बांधली आहे. तसंच हा दाखवतो मी तुम्हाला. अजून दरवाजा वगैरे नाही, पण हा गडाचा महादरवाजा होता. हा गडाचा महादरवाजा होता, पण काळाच्या ओघात तो नष्ट झाला होता. पूर्ण पडझड झाली होती. पुरातत्व विभागानं नव्यानं दरवाजाच्या दोन्ही साईडचं बांधकाम पूर्ण केलं आहे. दरवाजा नाही आहे, पण सध्या सुस्थितीमध्ये त्याचं बांधकाम झालेलं आहे.
आपण आता कोराईगड संपूर्ण पाहून आपण आता कोराईगड उतरत आहोत। तरी आपण या कोराईगडाचा व्हिडिओ लगेच तुम्हाला लवकर दाखवणार आहे। तरी चला पाहू शकतो। तरी कोराईगड हा किल्ला आपणास आवडल्यास मावळ शक्ती या यूट्यूबला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा। लहानात लहान ज्या काही वास्तू आहेत, ज्या गडावरील छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, मी तो दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय। तरी मित्रांनो, असाच तुमचा प्रतिसाद राहू द्या। जय भवानी, जय शिवराय।